त्रिमूर्तीनगर येथे एका सराफा व्यावसायिकाची 2,34,00,000 रुपयाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 2 किलो 148 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करून पैसे न देता व्यावसायिकाला गंडविण्यात आले आहे. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी सराफा व्यावसायी जयंत पालकर 49 वर्ष राहणार त्रिमूर्तीनगरच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. राहुल कुमार नरेशचंद्र खाबिया उर्फ जैन राहणार मलावडे लेआउट प्रतापनगर असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी यांचं आपल्या नागपूरमध्ये त्रिमूर्तीनगर चौकमध्ये सप्तशृंगी ज्वेलर्स नावाचं सराफा व्यवसायाचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये त्यांनी ज्यावेळेस दुकानाचं ओपनिंग केलं त्यावेळेस एक इसम राहुल खाबिया जैन त्या ठिकाणी आला होता. सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांनी काही सोन्याची खरेदी केली. त्याच्यानंतर तो वारंवार त्या दुकानामध्ये जाऊन काही ना काही सोन्याची खरेदी करत होता. त्यावेळेस त्या सराफा व्यावसायिकाने त्याला सोने खरेदीबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितले की त्याची एक साई ॲग्रीम नावाची एक ग्रेन ट्रेडिंग कंपनी आहे. त्या कंपनीतून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळतो आणि त्या फायद्याची रक्कम तो अशा सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये सोने खरेदी करून गुंतवणूक करत असतो. तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करत असतो अशा पद्धतीने त्याने विश्वास दाखवला आणि त्यानंतर त्याने 2022 पासून 23पर्यंत 24पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या सराफा व्यवसायाकडून सोने खरेदी केलं. त्यावेळेस त्याने ते काही रक्कम नगदी स्वरूपामध्ये काही रक्कम ऑनलाईन पेमेंट अशा पद्धतीने त्यांना पेड केली होती. अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करून त्याने नमूद सराफा व्यावसायिकाचा विश्वास जिंकला. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने काही सोन्याची खरेदी उधारी घ्यायला सुरुवात केली, त्याच्या बदल्यात चेक द्यायला सुरुवात केली. अशा पद्धतीने सुरुवातीला विश्वास संपादन करून नंतर त्याने जवळजवळ 2,30,00,000 रुपये सोनं खरेदी केली. त्या सोन्याच्या बदल्यामध्ये त्यांनी चेक सराफा व्यावसायिकाला दिले होते. ज्यावेळेस चेकची डेट आली, चेक सराफा व्यावसायिकाने अशा बँकेमध्ये वटवण्यासाठी पाठवले असता यातील आरोपीने ते चेक स्टॉप पेमेंट करून त्याला पैसे मिळण्यापासून परावृत्त केले. त्यावेळेस त्यांनी विचारपूस केली, त्यांनी टाळाटाळ केली आणि त्यांना त्याची रक्कम देण्यास अशा पद्धतीने नकार देऊन त्यांची फसवणूक केली. परंतु